एकीकडे अजित पवारांचं अपघाती निधन आणि दुसरीकडे शरद पवारांचा आजारपण, यामुळे सध्या पवार कुटुंब चिंतेत बुडालेलं असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघड्याचे सूर घुमणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे यांची लग्नगाठ नागपूरचे सारंग अरुण लखानी यांच्याशी जुळणार आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या नातीचं लग्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने ठरलंय, अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. आणखी खास बाब म्हणजे रेवती सुळेंच्या लग्नाची गोड बातमी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि निर्मात्या स्मृती शिंदे यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केली. मात्र विवाहाची नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही. आणि याच संदर्भातला एक रिपोर्ट आपण बघणार आहोत. काँग्रेसचे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदेनं आपल्या इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आणि एकच चर्चा रंगली. हा फोटो आहे शरद पवारांची नात आणि खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि तिचा होणारा नवरा सारंग लखानीचा. रेवती आणि सारंग यांचं लग्न ठरलंय. रेवती सुळे आता नागपूरची सून होणार आहे. महत्वाचं म्हणजे लग्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं झाल्याची चर्चा आहे. कोण आहे रेवती सुळे? रेवती ही खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची लेक आहे. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिनं अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून तिनं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारातही तिनं सहभाग घेतला होता. तर रेवती हिचं नागपूरमधील ज्या सारंग लखानीशी लग्न ठरलंय तो कोण आहे ते पाहूयात. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र. नागपूर विद्यापीठातून बीकॉम आणि कोलंबिया बिझनेस स्कूल मधून MBA त्यानं पूर्ण केलंय. विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. सारंग लखानी उत्तम बॅडमिंटनपटू आहे. अजित पवारांच्या जाण्यानं सध्या पवार कुटुंब दुःखात आहे. त्यामुळे रेवती आणि सारंगचा विवाह सोहळा कधी होणार याबाबत पवार कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. रिपोर्ट ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.